जे आपण चुका केल्या कॅप राऊंड 1 मध्ये ते कॅप राऊंड 2 मध्ये चुका होऊ नये असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ आपल्या सगळ्यासाठी महत्वाचा आहे बाबा. तुझ्या मनामधलं कॉलेज, तुझ्या माइंडसेट मधली ब्रांच तुला जर हवी असेल तर आतापासून अलर्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. लक्षामध्ये घ्या. मग 23 जुलैला काय होणार आहे नेमकं? 23 जुलैला कॅप राऊंड 2 चं अलॉटमेंट जाहीर होणार आहे. काय होणार आहे? कॅप राऊंड 2 चं अलॉटमेंट म्हणजे रिझल्ट लागणार आहे. अलॉटमेंटचा निकाल लागल्यानंतर 3 पॉसिबिलिटीज असतील बाबा, लक्षात घे. रिझल्ट लागल्यानंतर 3 पॉसिबिलिटीज असतील. कुठली पहिली पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला नवीन कॉलेज मिळालेलं असेल. लक्षात घ्या, जे तुम्ही सिलेक्ट केलं होतं, चॉईस केलेलं होतं, लिस्ट दिलेली होती, त्यातलं कदाचित नवीन कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. हे पहिला चान्स आहे. दुसरं काय आहे? आधीचं कॉलेज कायम राहू शकतं. हे पण पॉसिबिलिटी आहे. आणि तिसरी, यावेळी सुद्धा कॉलेज मिळणार नाही. पण घाबरून जायचं नाही. म्हणजे 26 तारखेला आपल्यासोबत या तिन्हीपैकी काहीतरी एक होणार आहे. आधी सांगायला लागलोय. एक, नवीन कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी. नंबर 2, नवीन काय मिळणार नाही पण आधीच कॉलेज फायनल आहे, तेच कायम राहिलेलं आहे. आणि नंबर 3, यावेळी सुद्धा तुमच्या माइंडसेट मधलं ड्रीम कॉलेज तुम्हाला मिळालेलं नसणार आहे. म्हणजे तिन्हीपैकी कुठलं तरी एक तुमच्यासोबत होणार आहे. आणि एक लक्षात घ्या, ह्याच्यात ऑड असं काहीच नाही, अबनॉर्मल असं काहीच नाही, वेगळं असं काहीच नाही. हे सगळं सामान्य आहे. हे दरवर्षी दरवेळेला प्रत्येकासोबत असंच घडतंय. म्हणून निकाल काही असला तरी अजिबात घाबरायचं नाही. आपण तुमच्या सोबत आहे, टेन्शन घ्यायचं नाही. ओके. आता विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं? 23 जुलैचा विषय सांगायला. डीटीचं पोर्टल उद्या सुद्धा तुम्ही हे तपासत राहा. काही अपडेट आल्या, सूचना आल्या, अचानक काही बदल झाला, काही सांगता येत नाही. आलं लक्षात? मी जरी वेळापत्रक फायनल सांगत असलो, अर्थात हे अधिकृतच आहे, मात्र ऍक्सिडेंटल काही पण बदल होऊ शकतात. सो त्याच्यासाठी आपण रेडी व्हायला पाहिजे. रिझल्ट लागल्यानंतर लगेच लॉग इन करून अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्या. आठवते कॅप राऊंड 1 मध्ये पण आपल्याला अलॉटमेंट लेटर होतं, ते डाउनलोड करून ठेवायचं होतं. हे सुद्धा, कारण हे पुढे लागणार आहे आपल्याला. ओके ना? त्याची प्रिंट सुद्धा काढून ठेवायची आहे. तर अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून ठेवा. ऍडमिशनची अंतिम तारीख कधी चुकू नका. ए भया तायडे, लक्षात घे, लास्ट डेटची वाट बघायची गरज आहे का आपल्याला? नाही आहे ना. सो प्लीज लास्ट डेट पर्यंत थांबू नका. तुम्ही लवकरात लवकर काय प्रोसेस करायची ती करून घ्या. ऍडमिशनची फायनल डेट तर कधीच मिस करायची नाही. सगळी मूळ कागदपत्र आपली रेडी ठेवा, आहे ना. ओरिजिनल डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. झेरॉक्स 1-2 बंच सोबत ठेवा. शांतपणे निर्णय घ्या. घाईघाईमध्ये कॉलेज बदलू नका. लक्षात घ्या, अलॉट झालेलं कॉलेज जे असेल ते त्याच्यावरती थोडासा नीट विचार करा. हेच मला आता फायनल आहे का? हेच मला आता थांबायचं का? इथं निर्णय व्यवस्थित घ्या. निर्णय घेताना एक आहे, नंबर 1, तुमच्या आवडीचं कॉलेज मिळालंय का? दुसरं, तिथं तुमच्या आवडीची ब्रँच तुम्हाला मिळणार आहे का? तिसरं, घरापासून लांब असेल, गावापासून लांब असेल तर हॉस्टेल फॅसिलिटीज अवेलेबल आहेत का? फायनान्स म्हणजे आर्थिक परिस्थिती घरची ठीकठाक आहे का? तिथे जाऊन आपलं कोंबडं भाजणार आहे का? म्हणजे आपलं भागणार आहे का? हे तिथं तुम्हाला बघणं आवश्यक आहे. एवढे पॅरामीटर्स तुम्ही लावून मगच कॉलेज निवडायचं आहे. आपण म्हणतो ना, सोन्याची तलवार असली तर काय पोटात मारून घ्यायची का? अजिबात नाही. हे 3 वर्ष नीट सुखानं जायची असतील तर मी सांगितलेल्या गोष्टी पडताळून बघणं आवश्यक आहे. त्यामुळं शांतपणे निर्णय घ्यायचा आहे आपल्याला. विद्यार्थ्यांनी नेमकं काय करू नये याच्यावरती सुद्धा मी फोकस करतोय बाबा. सगळ्यात पहिलं आणि महत्वाची बाब आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी पासून थोडंसं लांब राहा. काय, सोशल मीडियावरती व्हॉट्सअपवर फिरणारे जे फेक कट ऑफ असतात, किंवा त्याचे काही मेसेजेस येतात, काही बी येतात मेसेजेस, कुठेतरी कोपऱ्यात बसून कुणीतरी काहीतरी मेसेज व्हायरल करतं आणि आपण त्याच्यावरती भरोसा करतो. तर व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या फेक कटऑफवरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही. 100% ऍडमिशन करून देतो अशा एजंटच्या संपर्कात जाऊ नका. असा कुठलाही हरामखोर जर तुमच्या जीवनात आला असेल की चला पैसे द्या मला एवढे मी तुमचा 100% ऍडमिशन करून देतो, त्याला सांगा तू गटारीत वाहत जा, आमच्या नादाला लागू नकोस. आलं लक्षामध्ये? आपण सक्षम आहे आणि अडचण आल्यावर तर मी सोबत आहे तुमच्या लक्षामध्ये घ्या. त्यामुळे काळजी करू नका. कुण्याही एजंटच्या आहारी जाऊ नका, पैसे देऊ नका. असं काही होत नसतंय. कोणालाही पैसे देऊन ऍडमिशन मिळेल असा गैरसमज करून घेऊ नका. सेंट्रलाइज्ड प्रोसेस आहे, इथे फ्रॉड होत नाही, हे लक्षामध्ये घ्या. पुढं युट्यूब किंवा सोशल मीडियावरती प्रत्येक माहिती खरी असते असं अजिबात समजायचं नाही. मिस्टर गवळी सुद्धा जे काही सांगायला लागलाय ना,
तर याच्यावर पण 100% विश्वास ठेवू नका. डीटीई वेबसाईट कायम लक्षामध्ये ठेवायचं. पोर्टलवर जाऊनच तपासायचं. मी सांगितलेली माहिती पण तिकडे जाऊन टॅली करायची, हे लक्षात घ्या. बुद्धिवादी लोक होत आपण, कोणाचे गुलाम व्हायचं नाही, लक्षात ठेवा. निकाल येण्यापूर्वीच निराश होऊन जाऊ नका, नाराज व्हायचं नाही. आणि निकाल आल्यानंतर सुद्धा काही टेन्शन घेण्याची गरज नाही, लक्षामध्ये ठेवा. इतर विद्यार्थ्यांच्या गुणांशी स्वतःची सतत तुलना करत बसू नका. विनाकारण प्रेशर आपल्यावरती वाढणार आहे. सो या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. एक सल्ला आहे माझा, आपण प्रामाणिकपणाने मी सल्ला देतोय, आपण ऐकत आलेले आहात, आताही ऐका. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून मी हजारो विद्यार्थ्यांचे प्रश्न पाहत आहे. लक्षात घ्या, प्रत्येक व्हिडिओवरती शेकडो कमेंट्स आहेत. म्हणजे माझ्याकडे हजारोंच्या समस्या आता जमा झालेल्या आहेत, लक्षात घ्या. आणि मग त्यामधून लक्षात घ्या, काही एका गोष्टीची मला जाणीव झालेली. आणि ही गोष्ट कोणती आहे, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं नुकसान मार्कांमुळे होत नाही आहे. प्लीज आय विल रिपीट इट. मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं नुकसान हे त्यांच्या गुणांमुळे, एवढे कमी गुण आहेत, एवढे कमी मार्क्स आहेत, त्याच्यामुळे नुकसान होत नाही आहे. तर चुकीचा प्रिफरन्स ऑर्डर, कॉलेजला जी तुम्ही प्रिफरन्स ऑर्डर दिलाय ना, तर ती चुकीची प्रिफरन्स ऑर्डर आणि अपूर्ण माहिती आणि घाईघाईनं घेतलेला निर्णय, याच्यामुळे बऱ्याच जणांचे मिस्टेक्स झालेले आहेत, हे लक्षामध्ये घ्या. त्यामुळे अनेक जण प्रॉब्लेम मध्ये आलेले आहेत. म्हणून आज शेवटच्या क्षणापर्यंत विचारपूर्वक निर्णय घ्या. एक योग्य निर्णय तुमचं पुढचं 3 वर्षाचं करिअर सेट करतं, हे लक्षामध्ये घ्या. त्यामुळे अजिबात घाई करायची नाही मित्रांनो, लक्षात घ्या. आणि एक तुम्हाला मी वारंवार सांगत आलेलो आहे की बाबा तुम्हीच माझे म्हणजे सपोर्टर आहात, खरे जाहिरातदार तुम्ही आहात. तुम्ही हा व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. खरं काम तर या ठिकाणी मी करतोय, तुम्हाला छोटं काम करायचंय, त्याला शेअर करण्यासाठीच आज रात्रीपर्यंत ऑप्शन फॉर्मची प्रक्रिया कंप्लीट करा. 23 जुलैला निकाल लागल्यानंतर मी लगेच त्याचं सविस्तर विश्लेषण, कट ऑफ ट्रेंड आणि पुढे काय करायचं याच्यावरती नवीन व्हिडिओ घेऊन येणारच आहे. 23 जुलैला आपला व्हिडिओ पुढचा असणार आहे, टेन्शन घेऊ नका. आणि म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल म्हणजे घंटा चालू ठेवा, लक्षात घ्या. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल, तुम्हा सगळ्यांना जर आवडला असेल, तुमच्या मित्रापर्यंत त्याला शेअर करा. आणि तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या विद्यार्थ्याची मोठी चूक टळू शकते, टाळल्या जाऊ शकते, हे लक्षामध्ये ठेवा मित्रांनो. माहित असू द्या, आपलं हे जे काम चालू आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. अनेक पालक एवढे मला आभार व्यक्त करतायत ना, मलाच विनाकारण म्हणजे एक वेगळा फील येतोय त्याच्यामुळे. पण असो, म्हणजे तो चांगलाच आहे, मी काय हवेत जाणार नाही. मला माझ्या या 5-10 मिनिटाच्या व्हिडिओमुळे जर काही विद्यार्थ्यांचं करिअर सेट होणार असेल, सो दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. हे खूप चांगली गोष्ट आहे, लक्षामध्ये घ्या. थोडस वेळापत्रकाकडे मी परत एकदा जातोय बाबांनो, लक्षात घ्या. शेड्यूल हे कायम आपल्या सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे. पहिला राऊंड आपला संपलेला आहे. दुसऱ्या राऊंड बद्दल परत सांगतोय. रिक्त जागा आपल्याला दाखवले होते 19 जुलै 2026 ला. 20 ते 21 जुलै पर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचा होता. अलॉटमेंटची तारीख ही 23 जुलै आहे. 22 जुलैला तुम्हाला काय करायचं नाहीये, डीटीई करणार आहे, जे करायचं आहे ते. आणि प्रवेश निश्चिती तुम्हाला 24 ते 25 जुलै म्हणजे 2 दिवसाच्या आत तुम्हाला प्रवेश निश्चिती करून घ्यायचंय, कन्फर्मेशन द्यायचं आहे. दुसरं कॅप राऊंड 3 आणि 4 बद्दल या ठिकाणी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, लक्षात घ्या. रिक्त जागा दाखवल्या जाणार आहेत 26 जुलै पर्यंत कॅप राऊंड 3 ला. त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 27 ते 28 जुलै 2026 ह्या तारखा असणार आहेत. अलॉटमेंट तिसऱ्या राऊंड मध्ये 30 जुलै रोजी होणार आहे. प्रवेश निश्चितीसाठी 31 जुलै ते 1 ऑगस्टचा टाइम दिलेला आहे. चौथा जो कॅप राऊंड आहे त्याची सुरुवात असणार आहे 2 ऑगस्ट 2026 पासून. रिक्त जागा तुम्हाला तिथं दिसतील. फॉर्म भरण्यासाठी 3 ते 4 ऑगस्टचा टाइम तुम्हाला दिलेला आहे. अलॉटमेंट होईल म्हणजे रिझल्ट लागेल त्या चौथ्या राऊंडचा 6 ऑगस्ट 2026 ला. आणि प्रवेश निश्चिती करायचे तुम्हाला 7 ते 8 ऑगस्ट 2026 ला, म्हणजे 15 ऑगस्टच्या अगोदर ही सगळी प्रोसेस कंप्लीट करून तुम्हाला पुढच्या कामाला लागायचं आहे. मित्रांनो, नक्कीच माझा हा प्रयत्न तुम्हाला सगळ्यांना आवडला असेलच, तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लक्षामध्ये घ्या, हा जो फ्लो आहे आपल्या सगळ्यांच्या मदतीसाठी मी या ठिकाणी करतोय. आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करायला अशी अपेक्षा आहे. यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट असतील तर आपण अगदी हक्काने 94 050 56 954 या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. कॉल शक्यतो करू नका, कारण दिवसभरामध्ये मी पण व्यस्त असतो. आणि व्हॉट्सअपवरती किंवा कमेंटमध्ये जर का तुमचं समाधान नाहीच झालं
तर संध्याकाळी 8 ते 10 च्या दरम्यान तुम्ही मला कॉल करा. नक्कीच तुमच्या समस्येचं सोल्युशन दिलं जाईल. भेटूया पुढच्या अपडेट सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय.